तर सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज ज्या लोकांची लग्न होत नाहीत, लग्न जमत नाही, ज्यांचे जास्त वय झालेले आहेत, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यांचं झटपट लग्न जमलं पाहिजे लोकांचं, म्हणून हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की नक्की काय केलं पाहिजे, कोणत्या चुका केल्यामुळे लग्न जमत नाहीत हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही व्हिडिओ शेअर केल्याने, लाईक केल्याने, सबस्क्राईब केल्याने एक सपोर्ट मिळतो, एक आपुलकी मिळते की अजून व्हिडिओ आपल्या माणसांसाठी आपण बनवावा, आपल्या सबस्क्रायबरसाठी, आपल्या फॅमिलीसाठी अजून व्हिडिओ बनवावा, आपल्या स्वामी सेवेसाठी अजून व्हिडिओ बनवावा, लोकांना जास्तीत जास्त माहिती द्यावी, जास्तीत जास्त उपाय द्यावे. मित्रांनो, ज्या मुलींचे, ज्या मुलांचे लग्न जमत नाहीत, पत्रिका जुळते पण त्या दोघांचं एकमेकाला ते पसंत करत नाहीत, पत्रिका नाही जुळली तर एकमेकाला पसंत करतात, अशा घटना येतात की जेणेकरून लग्न व्हायला अडचणी येतात. काही काही लोकांना स्थळच येत नाहीत. करायचं काय आपण नक्की हे जाणून घेऊया. समजा नवरदेव असेल, मुलगा असेल, त्याचं वय जर का जास्त वाढलं असेल किंवा वय कमी असेल तर त्या व्यक्तीने जास्त करून महादेवाची उपासना करायची आहे. मंत्र सुद्धा देणार आहे तुम्हाला, पहिल्यांदा सुरुवातीला स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. समजा ज्या व्यक्तीचं जास्त वय नाहीये, 30-35 ला गाठलेला तो नाहीये, कमीत कमी त्याचं वय 25, 26, 27, 28 ह्या रेंज मध्ये ज्याचं वय आहे, तरी महादेवाची उपासना करायची आहे. तांब्याच्या कलशामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे, तांब्याचा कलश भरून त्यामध्ये थोडस अत्तर टाका, त्यानंतर बेलाचं पान त्याच्यावर ओम नमः शिवाय असं लिहून महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पित करा. उपवास करायचा नाही, उपासना करायची आहे. उपासना म्हणजे महादेवाला, देवाला भजणं आपल्याला गरजेचं आहे, देवाला शरण जाणं गरजेचं आहे, महादेवाला सांगणं करायचं आहे. आणि असे आपण कमीत कमी 10 सोमवार करायचे आहे. 10 सोमवार पूर्ण होताच तुमच्या लग्नाचा योग जमेल आणि लग्न जमेल, खात्रीशीर उपाय आहे. सोमवार पासून सुरुवात करायचं ते सोमवार पर्यंत करायचं, असा हा उपाय आहे. हा मुलांसाठी आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचं वय 30च्या पुढे गेलंय, 30-35 असं ज्यांचं वय झालेलं आहे, त्या लोकांनी नक्की करायचं काय जेणेकरून लग्न जमेल. तर तुमचं लग्न जमण्यासाठी तुम्हाला थोडीशी जास्त पॉवरफुल एक ओरा म्हणतो, आपल्या अवतीभोवती एक ओरा असतो, तो ओरा तुम्हाला क्रिएट करायचा आहे. एक मंत्र असा तुम्हाला देणार आहे जेणेकरून झटपट लग्नाची योग जमते. मंत्र असा आहे, मंत्र लिहून घ्या. ओम पत्नी मनोरमान देही मनोवृत्तानुतारिणीं तारिणीं दुर्ग संसारम सागर सकलोद्भवाम. हा मंत्र म्हटल्याने तुम्हाला जशी बायको हवी आहे तशी बायको तुम्हाला मिळणार, लग्नाची योग लवकर जमणार. तुम्हाला तुमच्या कामानुसार, तुम्ही जॉब करत आहे, तुम्हाला कशी पत्नी आहे त्या पद्धतीने तुम्हाला पत्नी प्राप्ती होते या मंत्राने. तर हा मंत्र व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या, रिपीट तुम्ही ऐकू शकता. हा मंत्र व्यवस्थित लिहून घ्या, तुमचाही लग्नाचा योग झटपट आणि चांगल्या पद्धतीने लवकर जमेल. आता मुलींनी काय करावं त्यांचं लग्न जमण्यासाठी? ज्या मुलींचं वय वाढत चाललेलं आहे किंवा ज्या मुलींचं वय कमी आहे पण त्यांना त्यांच्या पद्धतीनुसार त्यांना पार्टनर मिळत नाही, की बाबा मी हा जॉब करते, आजकालच्या मुलींचं असं भरपूर आहे, मी हा जॉब करते तर मला असा जॉब करणारा मुलगा हवाय, मी पोलीस मध्ये तर मला पोलीस मधलाच नवरा हवाय, मी डॉक्टर आहे तर मला डॉक्टरच मुलगा हवाय, असं भरपूर मुलींचं असतं. तर त्यांच्यासाठी काय आहे, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. जर का वय कमी असेल तर सेम प्रोसेस, महादेवाची उपासना करायची. महादेवाला तुम्ही हिना अत्तर किंवा केवडा अत्तर हे घ्यायचं, तांब्याच्या कलशामध्ये पाणी, थोडस दूध, त्यामध्ये ते अत्तर मिक्स करून महादेवाला अर्पण करायचं आहे. 108 बेलाची पानं वाहून ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. अशा 10 सोमवार तुम्ही सुद्धा कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आणि ज्या मुलींचं वय जास्त आहे थोडस, तर त्या मुलींनी काय करायचं आहे, महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. ओम ओम त्र्यंबकं जजामहे, नीट ऐका, ओम त्र्यंबकं जजामहे सुगंधिम पतिवेदनम, पुष्टिवर्धनम म्हणायचं नाही आपण, पतिवेदनम उर्वारुखमिब वंदनाम मृत्योर्मोक्षी यमामृतात. फक्त पतिवेदनम म्हणल्याने काय होतं की लग्नाचे योग चांगले जमतात आपल्या, आणि लवकरात लवकर आपल्याला जसा हवा आहे तसा पती आपल्याला मिळतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलींनी ह्या पद्धतीने जरी उपाय केला तरी चालल्यासारखं आहे. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो विनंती आहे, तुमच्या एका लाईकमुळे, एका सबस्क्राईबमुळे, एका कमेंटमुळे
भरपूर थोड मिळतो. पुढे तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती, नवीन नवीन मंत्र, साधना, अशा भरपूर गोष्टी अनेक आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला द्यायच्या आहेत. ते द्यायला मदत मिळते, प्रोत्साहन मिळतं. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कमेंट करायची आहे श्री स्वामी समर्थ, किंवा तुम्हाला जे कमेंट मध्ये सांगायचं ते तुम्ही सांगू शकता. आणि जास्तीत जास्त लाईक, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. मला पाहायचं आहे की किती तुम्ही सबस्क्राईब करताय, किती सपोर्ट करताय मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. भेटूयात परत नवीन व्हिडिओ मध्ये.